महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार असून मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची, मोदींनाही चर्चेला बोलवा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं। महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं, पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता। महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते। सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे, असं स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे। कधी आणि कुठे यायचं ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असं आव्हान काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं। टिळक भवन इथं झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांनी संबोधित केलं। यावेळी दोन्ही खासदारांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडून भाजपचे सर्व दावे खोडून काढले। खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाले की सन 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीनं पास झालेलं आहे, पण भाजप सरकारनं त्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या 2 अटी टाकल्या होत्या। या अटी न ठेवता सध्या लोकसभेच्या असलेल्या 543 जागांमधून 33% आरक्षण द्यावं अशी काँग्रेसनं मागणी केली होती, पण भाजपनं त्याकडे दुर्लक्ष केलं। 16 एप्रिल 2023ला विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक आणण्याचा भाजपचा प्रयत्न हा खोटा होता। त्यांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करून घ्यायचं होतं। त्यातून दक्षिणेतील राज्ये आणि उत्तरेतील राज्ये यांच्यात उभी फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचा डाव होता। त्याचवेळी काँग्रेस इंडिया आघाडी महिला विरोधी आहे हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत। त्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपनं हा डाव टाकला होता, पण तो त्यांच्यावरच उलटला आहे। खासदार शोभा बच्छाव यावेळी म्हणाले की तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयक आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं। सोनिया गांधी यांनी त्या पुढे जात ते 50% वाढवलं। यासाठी काँग्रेसनं कोणत्याही अटी टाकल्या नव्हत्या। आज देशात पंचायत राजमध्ये 15 लाख महिला विविध पदांवर आहेत। त्या काँग्रेस पक्षानं आणलेल्या विधेयकामुळेच आहेत। त्यामुळं महिला विरोधी काँग्रेस पक्ष नाही तर भाजप आहे हे देशाला माहिती आहे। भाजप खोटं नेरेटिव्ह पसरवत आहे। त्यांच्या अपप्रचाराला महिला बळी पडणार नाहीत। भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 हे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी लागू केलं असतं तर 543 जागांमध्ये आज 180 महिला खासदार दिसल्या असत्या, पण भाजप महिला विरोधी आहे हे सिद्ध झालं असून भाजप तोंडावर पडला आहे, असंही खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या। महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसनं भ्रूणहत्या केली या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेळाडूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपच्या काळातच झालं आहे। ही प्रकरणं भाजपनं कशी हाताळली हे सर्वांना माहीत आहे। त्यामुळं महिलांची फक्त भ्रूणहत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचं हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचं पाप भाजप रोज करत आहे। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना किती स्थान आणि सन्मान आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। भाजपच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असंही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या।